नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. स्वर्गीय कर्डिले साहेबांचे ब्राह्मणीवर विशेष प्रेम होते. त्यांच्या विचारधारा ठेवून येणाऱ्या काळात विविध कामे मार्गी लावली जातील असा विश्वास मी देतो, असे अक्षय कर्डिले यांनी सांगितले. यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले म्हणाले की ब्राह्मणी गावावर कर्डिले साहेबांचे विशेष प्रेम होते. गावाच्या कोणत्याही कामासाठी त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही. भविष्यातही या गावाच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू. जनतेने टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मिळालेले प्रेम मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची सर्वात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे जनतेत राहणे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडणे. त्यांच्याच विचारांवर चालत शेवटच्या श्वासापर्यंत अहोरात्र काम करत राहू असा शब्द त्यांनी दिला. ब्राह्मणी तालुका राहुरी येथे आयोजित डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र, अहिल्यानगर व ब्राह्मणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व गरजू लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा माजी खासदार सुजय विखे, युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला. तर अध्यक्षस्थानी बाळकृष्ण वाणकर होते. व्यासपीठावर सरपंच सुवर्णाताई सुरेश वाणकर, उपसरपंच महेंद्र तांबे, अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, किशोर वने, उत्तमराव म्हसे, नामदेव ढोकणे, विजय बाणकर, विक्रम तांबे, आर तनपुरे आदी यावेळी उपस्थित होते. राजकारणात अनेक चढउतार पाहिले आहेत. लोकसभेत चांगले काम असतानाही आधी आजी मग माजी झालो, मात्र प्रत्येक प्रसंगात मी संधी शोधली, कधीही मोकळा बसलो नाही असे सांगत माझे खासदार सुजय विखे यांनी आपल्या खास शैलीतून विरोधकांवर जोरदार टीका केली. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संकल्पनात्मक कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पुढे नेण्याचा निर्धार असल्याचेही डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी धनंजय आढाव, आशिष बिडकर, युवराज गाडे, उत्तमराव आढाव, उत्तम खुळे, बापूसाहेब वाघ, अनिल आढाव, आप्पासाहेब पवार, निवृत्ती आढाव, शरद पेरणे, किशोर विटनोर, गिरिराज तारडे, अर्चना गायकवाड, आशाताई वाकडे, प्रियंका आंबेडकर, अश्विनी बाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बाणकर यांनी केले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आणि आपला परिसर असो, भविष्यातही मी आपल्याला विश्वास हा देतो की आपल्याला आजपर्यंत आपण कर्डिले साहेबांकडे आत्तापर्यंत या 16 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी मागितल्या, ज्या ज्या गोष्टी आपण साहेबांना फोनवर किंवा घरी भेटून समक्ष भेटून ज्या ज्या सांगितल्या, साहेबांचं ब्राह्मणी गावावरती अत्यंत घरातल्या गावापेक्षा जास्त प्रेम होतं. आजपर्यंत मला आठवतोय की ब्राह्मणीतला कुठलाही विषय असला की साहेब कधीच कुठल्याही गोष्टीचा ब्राह्मणीतला व्यक्ती आला तर त्याला एखादा शब्द डावलायचा असं मी कधीच पाहिलेलं नाही. म्हणून 100% आजपर्यंत कुठल्याच गोष्टींना आपल्याला नकार मिळालेला नाही. भविष्यातही आता आदरणीय सुरेश दादांनी सांगितलं आणि आपण सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा साहेबांकडे ठेवलेली आहे त्या गोष्टी सगळ्या मी आपल्याला शब्द आणि विश्वास देतो की आता साहेबांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे. सुजय दादा एवढी मोठी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.